नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब समितीचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 6 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ठरावाचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, विषय या ठिकाणी टाकायचा आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. पर्यावरण म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे. स्वच्छ हवा, पाणी, माती आणि नैसर्गिक संसाधनांशिवाय जीवन शक्य नाही. परंतु आजच्या यांत्रिक जीवनशैलीमुळे पर्यावरणावर प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल, जलसंकट इत्यादी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने शाळांमध्ये इको क्लब स्थापन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देऊन सभा सुरू करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. पहिला विषय या ठिकाणी सभेचा घेतलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पाण्याची बचत करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या इको क्लबच्या बैठकीत पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने पाण्याची बचत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली व चर्चेत काही महत्त्वपूर्ण असे उपक्रम आजच्या बैठकीत ठरवण्यात आले. यामध्ये शाळेच्या परिसरात पाणी वाचवा यासंबंधी फलक व घोषवाक्य लावण्यात यावी. नळातून पाणी वाया जाणार नाही यासाठी नियमित तपासणी केली जावी. शालेय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये पाण्याच्या बचतीबाबत निबंध, चित्रकला, भाषण स्पर्धा आयोजित करण्यात याव्या. तसेच पावसाचे पाणी साठवण या विषयावर प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा व प्रत्येक विद्यार्थ्याने घरी व शाळेत पाणी वापरताना काळजी घेण्याची शपथ घेण्यात आली व लवकरच उपक्रम आयोजन करण्याचे देखील सर्वानुमते ठरवण्यात आले. या पद्धतीने हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. नंतर पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 ऊर्जा बचत करणे. आजच्या दिवशी इको क्लब मार्फत ऊर्जा संवर्धनाचे पोस्टर्स, बॅनर आणि इतर प्रकारचे साहित्य तयार करण्यात आले. यामध्ये मुलांनी त्यांच्या कल्पना पोस्टर्सवर उतरवल्या. स्लोगन देखील लिहिण्यात आले. जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी गावात विविध अशा प्रमुख ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स देखील लावण्यात आले. जसे की विजेची बचत, भविष्याची बचत व विद्यार्थ्यांनी ठरवून या महिन्याच्या शेवटील आठवड्यात ऊर्जा बचत सप्ताह साजरा करण्याचे सांगण्यात आले व यावेळी विविध अशा स्पर्धा देखील आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. ऊर्जा म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे. प्रकाश, उष्णता, वाहतूक, उद्योग अशा सर्व क्षेत्रात ऊर्जेचा वापर होतो. पण ऊर्जेचा स्रोत जसे की कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू हे मर्यादित आहेत. त्यामुळे ऊर्जा बचत करणे म्हणजेच ऊर्जेचा शहाणपणाने वापर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शाळेतील वर्गखोल्यांमध्ये दिवे, पंखे व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरल्यानंतर बंद ठेवण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाईल असे आजच्या बैठकीत ठरवून तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 शाळेच्या परिसरात किचन गार्डन तसंच परिसर बाग तयार करणे. या बैठकीत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने शाळेच्या परिसरात किचन गार्डन म्हणजेच परसबाग तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
चर्चेनंतर सर्व सदस्यांच्या एकमताने खालील ठराव मंजूर करण्यात आला. शाळेच्या परिसरात पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी किचन गार्डन तसेच परसबाग तयार करण्याचा ठराव करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खालील कामे राबवण्यात येतील याबाबत ठरवण्यात आले. शाळेच्या मोकळ्या जागेत परसबागेसाठी योग्य जागा निवडली जाईल. विद्यार्थ्यांच्या सहभागातून माती तयार करून भाज्या, औषधी वनस्पती आणि फुलझाडे लावली जातील. सेंद्रिय खत व पावसाचे पाणी साठवण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा वापर केला जाईल. प्रत्येक वर्गाला काही झाडांची जबाबदारी दिली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. परसबागेतील उत्पादनाचा उपयोग शाळेच्या मध्यान्ह भोजन म्हणजेच मिड डे मील मध्ये विचार करण्यात येईल. बागेची नियमित देखभाल व नोंद ठेवण्याची जबाबदारी इको क्लब सचिव व मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, असा ठराव मंजूर करण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, ऐनवेळेचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आली. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सभेस उपस्थित सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे नोव्हेंबर 2025 करता इको क्लबचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.